स्वयंपाक तर मी लग्नाच्या अगोदरच शिकला होता, पण माझी भाकरी काही फुगतच नव्हती. माझं लग्न झालं तरीही माझी का भाकरी छान अशी फुगत नव्हती. मग मी हळूहळू दररोज बनवायला लागले भाकरी. दररोज दोन चार बनवायची ना चपात्या झाल्यानंतर. तर मग मी शिकले बरं का छान अशी भाकरी. तर असं पीठ घ्यायचं, थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं आणि जितकं चांगलं पीठ मळल तितकी छान आपली भाकरी पांढरी शुभ्र पण होते आणि फुगते सुद्धा. थोडंसं पाणी लावून घ्यायचं उंड तयार करून तिला गोलसर आकार द्यायचा म्हणजे कडने चिरत नाही. त्यानंतर कोरडं पीठ घ्यायचं आणि सुरुवातीला ना आपल्या छोट्या प्लेटा एवढा आकार होईपर्यंत एका हातानं थापटून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीनं. आणि थोडीशी मोठी झाली की मग त्या भाकरीला पूर्ण परात भरून दोन्ही हातानं थापटून घ्यायची. जाड पातळ बघून घ्यायचं. तर काटापर्यंत छान अशी मी थापटून घेतली. तवा तापलेला बघायचा आणि त्यावरती भाकर टाकायची आणि लगेच पटकन पाणी लावून घ्यायचं. नाही तर मग पाणी जर उशिरा लावलं तर पूर्ण तडकल्यासारखं होते. जसं हिवाळ्यात आंग तडकतं ना तशी भाकर तडकते ती फुगत सुद्धा नाही. तर पहिली भाकर भाजत होती तोपर्यंत मी दुसरी भाकर सुद्धा थापटून घेतली सेम त्या पद्धतीनं. आणि मी आता ना लग्नाला 10 वर्ष झाले, एक नंबर भाकरी करायला शिकले, काटापर्यंत टम्म. हे बघा आता ही सुद्धा कशी फुगायला लागले. माझ्या ऍक्टिंग वरून तुम्हाला समजलंच असेल की ही भाकर किती फुगणार आहे आता. आणि खरंच माझी तितकी टम्म अशी भाकर फुगली. चला तर मग तुम्हाला जवळून दाखवते. फुगली का नाही भाकर? कमेंटमध्ये सांगा बरं, तुमची सुद्धा भाकर फुगते का नाही ती.